स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई हे अभियान राबवत असताना लोकशाही मराठी मुंबईतल्या अनेक ठिकाणी रियालिटी चेक सध्या करतेय। या रियालिटी चेक दरम्यान शिवडी परिसरात रेल्वे रुळांना लागून असलेल्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पाहायला मिळालाय। या ठिकाणी पालिकेच्या गाड्या फिरकत देखील नाहीत आणि हा कचऱ्याचा ढीग गेल्या अनेक दिवसांपासून इथं जसाच्या तसाच पडल्याचं पाहायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मागील अनेक दिवसांपासून स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई हे अभियान राबवत आहे। सध्या मी आहे शिवडी आणि कॉटन ग्रीन या परिसराच्या मध्ये आहे आणि एकंदर इथे सुद्धा आपल्याला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे आणि अगदी लागून याला संपूर्ण हा रेल्वे ट्रॅक आहे, जिथून हार्बर लाईनची रेल्वे जाते आणि त्याच रेल्वे ट्रॅकला लागून असलेला हा संपूर्ण मुख्य रस्ता आणि त्या मुख्य रस्त्याच्या कडेला आपल्याला हा कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडलेला आहे, लाकडाचा भुसा पडलेला आहे, अनेक ज्या भंगारातील वस्तू आहेत त्या सुद्धा इथे आपल्याला पडलेल्या पाहायला मिळत आहेत आणि एकंदर येथील देखील स्थानिकांना इथल्या रहिवाशांना याचा त्रास होत आहे। मात्र पालिकेच्या इथे गाड्या येत नाहीत, पालिका हा कचरा उचलत नाही। हा कचरा मागील अनेक दिवसांपासून इथे आपल्याला पडलेला पाहायला मिळत आहे। एकंदर शिवडी लालबाग परळ या परिसराचे आमदार जे आहेत ते अजय चौधरी शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे हे आमदार आहेत। मात्र सध्या पालिका कर्मचारी पालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे कुठेतरी नगरसेवक नाही आहेत, मात्र त्यामुळे कुठेतरी आमदाराची जबाबदारी होते की हा कचरा उचलला गेला पाहिजे, त्यांनी इथं पाहणं अत्यंत गरजेचं होतं। मात्र हा कचरा सध्याही अजून आपल्याला इथं पडलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण परिसरामुळे कुठेतरी या लागून असलेल्या वसाहतीमधील लोकांना याचा त्रास होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।